सिटी न्यूज वसा जनसेवेचा। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर अनेक चर्चा रंगल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते दरेगावला गेल्याचंही बोललं जात आहे। या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूयात। रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत पालकमंत्रीबाबत त्याला स्थगिती देण्यात आली आहे। खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच इच्छुक होते याबाबत चर्चा होती, कोगावले असतील होईल, त्याच्यावर मार्ग निघेल, आता काही काळजी करू नका। बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत की नाही। काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्यावर, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणताय ना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल। तुम्ही गावी आले का प्रश्न सुटतात असं म्हणायचं तुम्ही? गावी मला इथे बघा एवढा लाखो लोकांना, शेवटी बघा माझी जबाबदारी काय, माझा एकच उद्देश आहे, या भागाचा कायापालट करणे, संपूर्ण विकास करणे। महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे पर्यटनाला चालना देणारी, वाव देणारी ठिकाणं आहेत, त्यांना तर डेव्हलप करणारच। म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा, व्हिजिट करा। काही ठिकाणी आम्ही जाऊ, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील, आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी, आणि म्हणून या भागाचा विकास करणं, कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास, इथली संस्कृती जोपासणं, वाढवणं हा देखील उद्देश आहे। शेवटचा प्रश्न, महायुतीच्या मध्ये पक्षांमध्ये कोणतीही आलबेल किंवा नाराजी असं नाही असं म्हणायचे का तुम्हाला? कारण आता जे काही नाराजी, तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो? तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले आहे की नाही? मंत्रिमंडळापासून ते सुटले, आता पालकमंत्र्यापासून ते सुटले नाही। गोगावलेंची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून बोलली। शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय, म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये।